यशवंत गणेश सई प्रशांत सोमने विज्ञान शाखेची पदवी मिळाली आहे. वाणिज्य शाखेतून सरकारी कार्यक्रम नंदिनी सुनील कापेकर आणि यशवंत महाविद्यालय विद्यालयातून प्रथम आलेली आहे. हा विद्यालयातून विद्यालय विजयगोपाल रामलक्ष्मी हा विद्यार्थी SSCच्या परीक्षेत द्वितीय आलेला आहे. प्रतीक शिवशे प्रथम आलेला आहे. यश प्रभाकर यशवंत आहे. भारती हनुमंत चला ही विद्यार्थिनी सुद्धा. देवेंद्र जीवतोडे ही SSCच्या परीक्षेत श्रेया शरद नगराळे ही यशवंत कनिष्ठ विद्यार्थिनी. पुनम संजय धारणे केळोली. यशवंत कृतिका महादेवराव पुरी ही महाविद्यालयात द्वितीय आलेली आहे. नेहाळे यशवंत आयुष सुभाष ठाकरे यशवंत कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य मॅडम या ठिकाणी वर स्वीकारत आहेत. राजेश शिरपूरकर मान्यवरांच्या हस्ते यशवंत कनिष्ठ महाविद्यालय वायकाडी आहे. विज्ञान शाखेतून सुजल पाटील समुद्राव राऊत. कनिष्ठ महाविद्यालय वर्धा शेळकर यांच्या मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार होत आहे. व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमामध्ये एक आपल्याला लक्षात येतं की समोरच्याला पण चांगलं वाटतं ज्याचं अभिनंदन करतो, पण अभिनंदन तोच करतो ज्याच्या मनामध्ये दायित्व असतं, ज्याच्या मनामध्ये उदारता असतं. आणि मग अभिनंदन कोण करतं यालाही फार महत्व आहे. आणि म्हणून यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून मी सर्वात पहिले यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे सगळ्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो की त्यांनी ह्या निमित्ताने हा मान आम्हाला दिला. मला सांगायला अतिशय आवड वाटते, आनंद होतो की हा एवढा मोठा कार्यक्रम 66-67-59 साली आलेली संस्था आणि त्याचा कार्यक्रम नियोजित करणे म्हणजे याला परिश्रमाची जोड लागते. माझे सगळे सहकारी डेप्टी कलेक्टर म्हणून पुण्याला 2797 त्यांना मिळाले. याचप्रमाणे त्यांना IAS कॅडरमध्ये प्रमोशन मिळालं 7 ऑगस्ट 2023 आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर स्लम रिहॅबिलिटेशन ऑथॉरिटी मुंबईला त्यांनी कार्यभार घेतला. सध्या सोमन साहेब वर्धा जिल्ह्याचा CEO JDP वर्ध्याचा कार्यभार अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सांभाळत आहे आणि तो सुद्धा 18 जून 2025 पासून. साहेबांचं होम स्टेट हे महाराष्ट्र आहे आणि त्यांचा जिल्हा हा पुणे आहे. सांगायला आवडेल मला आणि नुकताच मराठी दिवस होऊन गेलेला आहे. सरांची मातृभाषा मराठी. असं हे व्यक्तिमत्व निश्चितपणे योग्य समारंभाला योग्य पाहुणे याच्यापेक्षा कोणी असू शकत नाही. याची जाणीव अध्यक्ष आणि व्यवस्थापनाला आपण त्यावेळेस करून दिली आणि त्यांनी मला सांगितलं की सोमन साहेबांना विद्यार्थ्यांसमोर बोलू द्या, त्यांच्या हाताने त्यांचा सत्कार करू द्या. मी सोमन साहेबांचे फार फार आभार मानतो. नखरे करण्याची काही आवश्यकता नाही एवढं मी विचार केला आणि सरळ घरातनं निघालून इथं आलो. या संस्थेचं जे काम आहे ते थोडक्यात मी माहिती आता नोंदणी घेतली आणि इतरांनी मला थोडीशी माहिती दिली. यावरून 1959 साली संस्था स्थापन केलेली आहे आणि वर्ध्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी रिमोटमध्ये ग्रामीणमध्ये ज्ञानदानाचं काम ही संस्था करते हे ऐकून मला आनंद झाला. आज जिल्हा परिषद CEO म्हणून काम करताना आपण एका मोठ्या शिक्षण संस्थेचे संचालकाचं सध्या काम करतोय. प्रशासक पण आहे. आता यांना माहिती आहे कसा कार्यक्रम असतो जिल्हा परिषदेमध्ये. तर तुम्ही शिक्षण संस्था सांभाळता तुमचं मी कौतुक करतो मनापासून. मला हजारो शाळा सांभाळायच्या, विविध प्रकारच्या शिक्षक संघटना असतात आमच्याकडे, त्यांना सांभाळायचं असतं. शासनाची धोरणं असतात,
त्याच्यातनं मार्ग काढायचा असतो. सगळ्यांना बॅलन्स ठेवून आता एक गोष्ट करायला लागते आपल्याला. तर आपल्याकडे माहिती आहे सर्वांना की शिक्षकांच्या बदल्या असतील, समायोजन असेल, वेगवेगळ्या प्रमोशन्स असतील, तर हे क्वालिटी दिली जाईल. शिक्षक चांगलं शिकवतील, शिक्षकांची क्वालिटी सुधरेल, विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळेल. अशा पद्धतीचे भरपूर उपक्रम आपले सुरू आहे. शाळेत एखादं साधं सर्टिफिकेट जरी मिळालं आपल्या मान्यवर पाहुण्याच्या हस्ते किंवा हेडमास्टरांच्या हस्ते जरी मिळालं तर त्याचं फार कौतुक असतं. आणि ही गोष्ट जी आहे ती आयुष्यभर आपल्याला स्मरणात राहते. त्याची संधी आम्हाला मिळत आहे. तर ह्या कार्यक्रमाची जी सुरुवात आहे ती 2002 मध्ये झाली. आम्ही सहज घरी बसलेलो होतो आणि माझ्या आईने विषय काढला की आपली एवढी मोठी संस्था आहे आणि इतकं मोठं कार्य दार्जिलिंगनी केलेलं आहे, तर हे जे गुणवंत विद्यार्थी आहे ह्या गुणवंत विद्यार्थ्यांचा कुठेतरी सत्कार झाला पाहिजे, त्यांचं अभिनंदन आपण सर्वांनी केलं पाहिजे. आणि मग 2002 पासून त्या कार्यक्रमाची सुरुवात झाली. आपल्याला माहित आहे की दार्जिलिंग अतिशय परिश्रम घेऊन ह्या वैष्णव ग्रामीण शिक्षण संस्थेची स्थापना केली. आज प्रामुख्याने ग्रामीण भागामध्ये जवळपास 22 शाळा आहेत, 11 ज्युनियर कॉलेजेस आहेत, 5 महाविद्यालय आहेत आणि नुकतेच 2 वर्ष अगोदर आपण 2 इंग्लिश मीडियमच्या कॉन्व्हेंट्स जे आहेत त्या सुद्धा वैष्णव सॅपलिंगच्या नावाने सुरू केल्या. साधारणतः 15,000पेक्षा जास्त विद्यार्थी आज आपल्या यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळे कोर्सेस त्या ठिकाणी ते करतात, एज्युकेशन घेते. आणि खरंच आम्हाला सर्वांना आनंद होतो की हे सर्व विद्यार्थी जे आहेत ते खरं तर हा कार्यक्रमच त्यांच्या कल्पनेतून साकार झाला. त्यांनी जी कल्पना मांडली आणि मागील 22 ते 20 वर्षापासून सातत्याने हा कार्यक्रम आपण घेतोय, विद्यार्थ्यांचा बरोबर करतोय. बरेचशा व्यक्तींनी आपल्याला सांगितलंय की आमच्या बऱ्याचशा शाळा सर्वांच्या जवळपास ग्रामीण भागामध्ये आणि ग्रामीण भागातून हा विद्यार्थी येतो आहे. कदाचित गुणवत्तेची टक्केवारी कमी जास्त होते आहे. कल्पनाही आहे त्याला की प्रचंड स्पर्धा आहे, परंतु साधनाचा जरी अभाव असला तरी गुणवत्तेचा अभाव त्यामध्ये नाही आहे. आणि म्हणून तो सातत्य आपल्या प्रयत्नातून जी काही गुणवत्ता मिळवत आहे, जी काही काबीज करतो आहे, त्याचा गौरव व्हावा याच हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे. सर्वप्रथम ज्या ज्या विद्यार्थ्यांचा तिथे गौरव झाला, अभिनंदन झालं, त्या सर्वांचे कौतुक करतो, त्यांचे अभिनंदन करतो, त्यांना पुढील वाटचालीकरता शुभेच्छा देतो. मित्रांनो, कितीही स्पर्धा असल्या, कितीही आव्हान असले, तर जेवढ्याच स्पर्धा आहे, आव्हान आहे, तुम्ही तसे जसे या स्पर्धांना आव्हानांना समोर जाल तसे तसे तुमच्या समोर यशाचे दालन उघडे होतील. आणि निश्चित तुम्ही या सर्व स्पर्धेतून करून तुमचं जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट गाठू शकाल. तुमचे प्रयत्न याकरता हवे आहे आणि ते प्रयत्न तुम्ही निश्चित करा. अधिकारी उत्तम म्हणून निर्माण व्हावे ही अपेक्षाही आज आपण करूया. कुठलाही ग्रामीण किंवा शहरी असं हे नाही आहे. आता प्रत्येक शाळेतून आम्ही सातत्याने संस्था प्रयत्नशील असते आणि ते आमच्या विद्यार्थ्यांना आम्ही शहराच्या बरोबरीने सर्व बाबतीत, मग ते संगणकाचं ज्ञान असो, ग्रंथालय असो, सर्व बाबतीत जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न आम्ही करू. आणि या स्पर्धेमध्ये आमचा विद्यार्थी कसा उभा राहील याचे सातत्याने आम्ही प्रयत्न करू. त्याच्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून सांगितली पाहिजे की आपली यशवंत ग्रामीण शिक्षण संस्था ही ग्रामीण भागातील आहे असं म्हटलं जातं. आणि मी नेहमी म्हणतो आधीच्या तुलनेत की टॅलेंट फक्त शहरात नसते. टॅलेंट हे दूरवर प्रसार असतं, खेळत असतं, गावात असतं, आदिवासी भागामध्ये असतं. या सर्व क्षेत्रातून जे जे विद्यार्थी आले, ज्यांनी ज्यांनी मार्गदर्शन मिळवलं, जे जे प्रथम आले ते खरोखरच कौतुकास पात्र आहे. या ठिकाणी जास्त बोलण्यासाठी काही नाही, पण
भाऊच्या मी या ठिकाणी आलो आहे, कारण सर्वांना भूक लागली आहे, जेवणाची व्यवस्था केली आहे कॉलेजमध्ये ठाकरे साहेबांनी. त्यामुळे मी एवढंच म्हणेन की जे यश मिळालं आहे ते सातत्याने टिकवलं पाहिजे आणि पुढे देखील पुढच्या टप्प्यावर देखील हे यश अशाच प्रकारे संपादन करायला पाहिजे, तर त्यामध्ये काहीतरी प्रगती होऊ शकेल. असं समजून का की मराठी शाळेत शिकणारे विद्यार्थी म्हणजे फार कच्चे असतात असं काही नाही आहे, कारण आमचाही प्रवास मराठी शाळेपासून सुरू झाला आणि पुढच्या ठिकाणी पोहोचेल. म्हणून हा विचार मनातून घासून टाका आणि पुन्हा खूप यश मिळवाल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी संस्था द्वारा आयोजित अभिनंदन आणि कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून या ठिकाणी उपस्थित असणारे यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय सतीशराव राऊत सर यांचं यशवंत ग्रामीण शिक्षण संस्था वर्धा तथा संयोजक यशवंत महाविद्यालय वर्धा तर्फे या ठिकाणी हार्दिक आभार मानतो. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पराग सोमण सर, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वर्धा यांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवली आणि आमच्या विद्यार्थ्यांना अत्यंत मोलाचं असं मार्गदर्शन केलं. त्याकरता यशवंत ग्रामीण शिक्षण संस्था वर्धा तथा यशवंत महाविद्यालय वर्धा यांचे यातर्फे मी आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाला यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय समीरभाऊ देशमुख या ठिकाणी उपस्थित राहिले, ज्यांच्या विचारातून त्यांच्या कल्पनेतून हा सोहळा या ठिकाणी संपन्न होऊन राहिलेला आहे. त्यांचेही या ठिकाणी यशवंत ग्रामीण शिक्षण संस्था वर्धा तथा यशवंत महाविद्यालय वर्धा तर्फे मी या ठिकाणी मनस्वी आभार मानतो. त्याचप्रमाणे यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे जनरल सेक्रेटरी आदरणीय डॉक्टर किशोरराव अहेर सर यांचेही या ठिकाणी मी आभार मानतो. त्याचप्रमाणे यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक आदरणीय शशांक गोडवारे सर, आदरणीय रणजित शिंदे साहेब यांचेही या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. या भव्य आणि दिव्य अशा सोहळ्याचे संयोजक आमच्या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर गिरीश ठाकरे सर यांचेही या ठिकाणी मनपूर्वक मी आभार मानतो. उपस्थित यशवंत परिवारामधनं ज्या विविध महाविद्यालय, शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयामधनं या ठिकाणी जे सन्माननीय प्राचार्य, सन्माननीय मुख्याध्यापक, सन्माननीय शिक्षक जे या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाले आणि त्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याकरता त्यांचेही या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे जे गुणवंत संपूर्ण विद्यार्थी, उपस्थित पालक वर्ग यांचे या ठिकाणी आभार मानतोय. आणि मला विशेष आभार त्यांचे मानायचे आहे की आज या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना एक कापडी पिशवी या यशवंत महाविद्यालयातर्फे देण्यात आलेली आहे. ती आमच्याच महाविद्यालयातील गृहविज्ञान शाखेतील टेक्सटाईल विभागातील डॉक्टर अर्चना दुफारे मॅडम यांच्या नेतृत्वामध्ये गेल्या 8 दिवसांपासून गेल्या 30-40 विद्यार्थ्यांनी रात्रंदिवस परिश्रम करून ही सुंदर अशी कापडी पिशवी या ठिकाणी त्यांनी निर्माण केली. निश्चितच आपला जिल्हा हा गांधी जिल्हा आहे आणि आपल्या गांधी जिल्ह्याची ओळख आहे खादी, आणि त्याच खादीपासून हे या ठिकाणी मिळून त्या कापडाच्या माध्यमातून ही थैली आम्ही या ठिकाणी तयार केली. आणि महत्त्वाचं म्हणजे आमच्याकडे वर्धा, देवळी, सेलू आणि हिंगणघाट तालुक्यामधनं जे पालक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्या पालकांच्या माध्यमातून ती पिशवी आज आमच्या घराघरापर्यंत पोहोचलेली आहे. हे देखील निश्चितच आमच्या महाविद्यालयासाठी अत्यंत गौरवास्पद अशी ही बाब आहे. पुनश्च या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व शिक्षक, पालक वर्ग ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्यांनी आम्हाला सहकार्य केलं, त्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतोय. आणि आमच्या बक्षीस वितरण समितीचे अध्यक्ष ज्यांनी गेल्या 8 दिवसापासून अथक परिश्रम करून आदरणीय कवाडे सर यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतोय. कवाडे सरांच्या बाबतीमध्ये सांगण्यात आलं तर कवाडे सरांना रात्री 12 वाजता जर एखादी कुठली गोष्ट आठवली असेल तर ते आम्हाला रात्री 12 वाजता मेसेज करतात आणि लास्ट सीन बघून जर आम्ही जागा असेल तर आम्हाला फोन करून सांगतात की ही जी नोट आहे सर ते तुम्ही आता जाता मेन्शन करा की ज्याचं काम जेणेकरून आज पूर्ण झालं पाहिजे, कारण की उद्या पुन्हा दुसऱ्या कामाला पॅन्डेमिक लावायचं आहे. आणि पुनश्च एकदा या ठिकाणी सर्वांचा आभार मानतो. गुणवंत विद्यार्थ्यांचा मनपूर्वक कौतुक करतोय. एक विद्यार्थी होता या ठिकाणी आदरणीय ठाकरे सरांनी त्या विद्यार्थ्याला बोलून गेलं की वर्ग 9 मध्ये आहे, साधारणतः 250 पुस्तकं 250 कविता त्याने
त्यांनी आमच्या महाविद्यालयातर्फे तो आदर तो मोमेंट स्वीकारला त्याचाही या ठिकाणी मी आभार मानतो आणि अध्यक्ष साहेबांच्या परवानगीने हा कार्यक्रम या ठिकाणी